छावा चित्रपटाविषयी माध्यमामध्ये मुलाखत देताना ब्राह्मणांविषयी वक्तव्य केल्याने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आला होता। हा फोन नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांनी केल्याचं बोललं जाते। मात्र मी फोन केलं नसल्याचं कोरटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। प्रशांत कोरटकर खोटं बोलत असून हा फोन त्यानेच केला असल्याचं वक्तव्य इंद्रजित सावंत यांनी आज माध्यमांशी बोलताना केले। या प्रकरणी इंद्रजित सावंत यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलीस पथक नागपुरात कोरटकर यांच्या शोधासाठी गेले, मात्र तो फरार आहे। हा तपास पुढे जावा। महाराष्ट्रामध्ये सगळ्या अस्वस्थता आहे, शिवप्रेमींच्या मनामध्ये आक्रोश आहे आणि तो मला वारंवार सगळीकडून संपर्क साधून व्यक्त केला जातोय। आणि इतकी गंभीर शिवाजी महाराजांच्या बद्दल, शंभूराजांच्या बद्दल आणि मराठा समाजाबद्दल आणि एकंदरीतच सगळ्या या महाराष्ट्राच्या अस्मितेला जे नख लावायचं काम त्या व्यक्तीनं केलंय। आणि त्याच व्यक्तीनं परत पुढे येऊन सांगितलं की हे मॉर्फ केलेला कॉल आहे वगैरे। मला तसं वाटत नाही। जर तसं असतं तर इंस्टाग्रामला त्यानं जी पोस्ट केली ती सुद्धा आहे पब्लिक डोमेनमध्ये होती, नंतर ती सुद्धा डिलीट केली। आणि हा तपास पुढे जावा म्हणून माझा जो काय दूरध्वनी आहे तो मी जसाच्या तसा पोलिसांच्याकडं सुपूर्द करायला आलो आहे की त्यांनी तो घ्यावा, त्याच्यामधले जे काही रेकॉर्डिंग्ज आहेत ते तपासावेत, कॉल लॉग्स तपासावेत आणि तातडीनं या अत्यंत गंभीर विषयामध्ये कारवाई करावी। पोलिसांना ते अजून गावले नाहीत, या तपासाकडे तुम्ही कसं पाहता? हा खूप संवेदनशील विषय आहे। खरं तर तो काही सराईत आहे असं वाटत नाही, कारण तो सार्वजनिक जीवनात वावरणारा व्यक्ती आहे। खरं तर त्यांनी स्वतःहून जर त्यांच्याकडं त्यांनी कर नाही तर डर कशाला अशी एक म्हण आहे आपल्याकडं, तसं नसेल तर स्वतःहून हजर राहायला पाहिजे होतं। ते हजर राहिलेले नाहीत म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे असं दिसून येत आहे। त्यामुळं लवकरात लवकर कारवाई करावी आणि सगळ्या महाराष्ट्राला पोलीस दलात सुद्धा महाराष्ट्रातल्याच भूमिपुत्रांची माणसं आहेत, त्यांनी दाखवून द्यावं की आपण सुद्धा शिवाजी महाराजांच्या बद्दल अशी आक्षेपार्ह विधानं करणाऱ्यांबद्दल अजिबात क्षमा करत नाही। जे काय काटेकोर कारवाई ती करतो। खरं तर कॉल रेकॉर्ड ऐकलं आहे सर्वांनी, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचंही नाव घेण्यात आलंय, त्याकडे कसं पाहता? माझी अशी स्वतःची भावना आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर जी व्यक्ती येते ती व्यक्ती ही सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारी असते। स्वतः मुख्यमंत्र्यांची अशी काही भावना असावी असं मला वाटत नाही। ते जे काय सगळं केलेलं आहे ते त्या व्यक्तीचं असावं आणि मुख्यमंत्र्यांनीच ते गृहमंत्री आहेत त्यांनीच कारवाई करायला आदेश दिलेत असं सुद्धा मी मीडियामधून ऐकलेलं होतं। त्यामुळे पुढं सुद्धा ते जे काय ह्याच्यात सोक्षमोक्ष आहे, जी काही सगळी कारवाई आहे ती तातडीने ते करतील अशी मला अपेक्षा आहे। एकीकडे अशी माहिती येते की गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जवळची व्यक्ती ते आहेत म्हणून। आता त्याच्याबद्दल मी स्वतः काय बोलणार नाही, कारण जे समाज माध्यमात दिसतंय त्या तशा पद्धतीनं लोक ती बोलत असतात। पण जर तसं असतं तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नसता। राजकीय लोकांच्या संपर्कात अनेक लोक असतात, त्याच्यामधले तसं असतं ते सुद्धा जाऊ शकतात, फोटो काढू शकतात। पण गुन्हा दाखल झाला त्या अर्थी समजा तो जवळचा असला तरी माननीय मुख्यमंत्री त्याला पाठीशी घालणार नाहीत असा एक मला इतिहासाचा अभ्यासक, शिवाजी महाराजांचा प्रेमी म्हणून अपेक्षा आहे। छत्रपतींवर वारंवार बोललं जाते, मात्र त्या तुलनेत कारवाई होताना दिसत नाही। कुठेतरी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते असं वाटतं याकडे? ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सगळीच लोक नाही आहेत। महाराष्ट्र हा जवळजवळ 12 कोटी लोकांचा आहे। त्याच्यामधली मोजकीच विशिष्ट विचारानं प्रेरित झालेली आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल नुसतं नाव घेणारी आणि मनातून त्यांच्याबद्दल विष भावना असणारी अशी सगळी मंडळी आहेत। आणि त्यांच्यावर ज्या वेळेला असं झालं त्या वेळेला महाराष्ट्र जर गप्प बसला नसता तर अशी वेळ आली नसती आणि इतकं जे घाणेरडं बोलायची हिंमत ती झाली नसती असं मला वाटतं। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं?
गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.